नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100. अयोध्येमध्ये कारसेवक जेव्हा छातीवरती गोळ्या झेलून रडत होते तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. ठाण्यातल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. बाबरीचा ढाचा ही छोटी गोष्ट, हिमालय पर्वतही हलवण्याची ताकद रामसेवकांमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. दरम्यान राम काय खातो हे सर्व बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता आता लक्षात आलंय. जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार. रामाला नाकारणाऱ्यांसोबत ठाकरे मांडीला मांडी लावून बसले. ठाण्यातील एका कार्यक्रमात फडणवीसांची ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणानं सांगितलं. रामायणातल्या मंथरेची उपमा देत फडणवीसांची राऊतांवर टीका. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. पक्षातनं बाहेर पडताना राजकीय आयुष्य पणाला लावलं होतं. चुकीचा निकाल लागला असता तर आमच्या लोकांचं काय झालं असतं. जळगावातल्या महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. ज्यांनी शिवसेना काँग्रेसला विकली ते निष्ठावंत कसे. राहुल शेवाळेंचा शायरीतनं ठाकरे गटावर निशाणा. नार्वेकरांनी दिलेला निर्णय घराणेशाही करणाऱ्यांना चपराक. राहुल शेवाळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राहुल शेवाळेंची जागा पक्की. पत्रकार पोपटलाल जेवढं बोलतील त्याच्या तिपटीनं मुंबईकर आमच्या सोबत. आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका. उबाठानं महाराष्ट्रातील मतदारांशी गद्दारी केली. मुंबईच्या 6 पैकी 6 जागांवर महायुतीचा विजय होईल. ठाकरे गटावरती टीका करताना आशिष शेलारांनी व्यक्त केला विश्वास. काही जण सकाळी वाकडी मन करून मोदींवर बोलतात. तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारतं का. नाशिकच्या मेळाव्यात दादा हुसेनचा राऊतांवर हल्लाबोल. आम्ही ताठमानेचे लोक असून आता तुमची मान वाकडी होण्याची वेळ आली आहे. तुमच्यासारख्या लफंग्यांच्या टोळीची सरदारकी करणारी शिवसेना नाही. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. ठाकरे गटाची पत्रकार परिषद म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ. शिवसेना नेते संजय शिरसाटांचा ठाकरे गटाला टोला. शिंदे गटाचे लोक आता गावोगावी डोंबाऱ्याचा खेळ करणार. त्यावेळेला लोक तुम्हाला हंटरने फोडतील. शिरसाटांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचं चोख उत्तर. 2019ला राज्यात महायुतीचं सरकार यायला हवं होतं. ठाकरेंच्या काळामध्ये वर्षावरती प्रवेश मिळाला की नाही ही शंका होती. मंत्री शंभूराज देसाई यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंच्या काळात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली नाही. शिंदे सीएम झाल्यावर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात 48 पैकी 48 खासदार महायुतीचे निवडून येणार. भाजप खासदार उदयनराजेंनी व्यक्त केला विश्वास. प्रीतम मुंडेच बीडच्या तिसऱ्यांदा खासदार होतील. हा विजय ऐतिहासिक असला पाहिजे. दिल्लीनं ही नोंद घेतली पाहिजे. बीडमधील महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचं विधान. कार्यक्रम शासकीय नाही मग मुंडे साहेबांचा फोटो का टाळला. बीडमधल्या कार्यक्रमावरनं खासदार प्रीतम मुंडेंचा सवाल. अशी चूक नंतर व्हायला नको. प्रीतम मुंडेंनी नेत्यांचे टोचले कान. गोपीनाथ मुंडेंचा बॅनरवरती फोटो नसला तरी त्यांचं स्मरण 100 वर्ष होईल. गोपीनाथ मुंडेंच्या फोटोवरनं रंगलेल्या नाराजी नाट्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. जळगाव बाजार समितीच्या निवडणुकांवेळी भाजपा आमदार खासदार गैरहजर. भाजप नेत्यांच्या गैरहजेरीवरनं किशोर पाटलांची नाराजी. अभिजित अडसुळांना मंत्रालयात भेटलो की गळा भेट घेतो. आनंदराव अडसूळ दिसले की त्यांच्या पाया पडतो. रवी राणांची प्रतिक्रिया. 45हून अधिक खासदार निवडून आणायची सगळ्यांवरती जबाबदारी. नाशिकमधल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार देवयानी फरांदेंनी केला निर्धार. देवयानी फरांदे 45+ म्हणतात पण आपण 48 पैकी 48 लोकसभेच्या जागा निवडून आणू. देवयानी फरांदेंच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया. आमच्या हाताला अजित पवारांचं घड्याळ. मेळाव्यासाठी आम्ही 10:10 उपस्थित राहिलो. नाशिकमधल्या महायुतीची सभा उशिरा सुरू झाल्यानं नरहरी झिरवळांचा टोला. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पळून गेले नाहीत. शेवटपर्यंत इथेच होते तर काही जण लघुशंकेसाठी गेले होते. पालघरमधल्या मेळाव्यात रिकाम्या खुर्च्यांवर विचारलेल्या प्रश्नावर राजेंद्र गावितांचं उत्तर. हिंगोलीमध्ये महायुतीचा निर्धार मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारांसह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ. महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं लावलेल्या खुर्च्या पुन्हा उचलण्याची आयोजकांवर वेळ. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. भावना गवळींचा यवतमाळ लोकसभेच्या जागेवर दावा. संजय राठोडांनी लोकसभा घेतली तर मी त्यांची विधानसभा घेणार. भावना गवळींचं वक्तव्य. 48 पैकी 1 लोकसभेची जागा बंजारा समाजाला मिळावी. आमदार इंद्रनील नाईक यांची मागणी. घटक पक्षांना बँडवाले समजू नका. लग्न सराईच्या काळात आम्हाला बोलवता आणि घटक पक्षांवरती काही जण हसतात. मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते. सदाभाऊ खोतांची खोचक प्रतिक्रिया. 25 मार्च 2020ला मोदींनी थाळ्या वाजवायला लावल्या. त्या दिवशी योगी आदित्यनाथांनी रामाची मूर्ती अस्थायी मंदिरात नेली. भाजपच्या कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा मोठा दावा. मिलिंद देवरांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी. 10 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश. शिवसेनेनं
आणि त्याच्या माध्यमातून मोदी शहांचे हात बळकट करणार, देवरांची प्रतिक्रिया। हा पक्षप्रवेश म्हणजे ट्रेलर पिक्चर अभी बाकी है। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य। पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, 15 दिवसात अपेक्षित नसलेले लोकही भाजपत दिसतील, गिरीश महाजनांचं मोठं विधान। ठाकरे गटानं महाराष्ट्रात एकतरी लोकसभेची जागा निवडून आणून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। खासदारकीच्या महापाई पक्ष सोडणं चूक, मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतनं खासदार होणार नाहीत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर, राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची जमीन परिषद, राज ठाकरे आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचीही भेट घेणार। काहींना सगळ्यातलं सगळं कळतं असं वाटतं, सकाळी कॅमेऱ्यासमोर आल्यावर अनेक गोष्टी काही जण बोलतात, राज ठाकरे यांचा संजय राऊतांवर निशाणा। राऊतांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल, राऊतांचे 3 इंद्रिय काम करत नाहीत तेव्हा ते बेताल वक्तव्य करतात, अजित पवारांवरती राऊतांनी केलेल्या टीकेवर मिटकरींचं उत्तर। पत्रकार वरून फोन आल्यानंतर कामं करतात, जर आम्ही पण वरून फोन केला तर सहन होणार नाही, शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पत्रकारांना इशारा। 8 लाख कोटी रुपये पाण्यासाठी खर्च करणारा एकमेव पंतप्रधान या देशात जन्माला आला, त्याचं नाव नरेंद्र मोदी। मंत्र गुलाबराव पाटलांची नरेंद्र मोदी यांच्यावरती मंत्री गुलाबराव पाटलांची स्तुतीसुमनं। जळगावमधल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाचे सरपंच शिवसेनेत झाले प्रवेश करते, सरपंच भालचंद्र पाटलांचा शरद पवार गटाला रामराम। मी मॅनेज होत नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे, देव जरी आडवा आला तरी आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारवरती निशाणा। जीव जरी दिला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतनं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, बाकीच्या राज्यांनी मर्यादा वाढवली त्यामुळे आरक्षण मिळालं, उदयनराजेंची सरकारकडे मागणी। अनेक पंतप्रधान बघितले पण मोदींचं योगदान खूप मोठं, शिवरायांचे विचार खऱ्या अर्थानं मोदींनी आचरणात आणले, उदयनराजे भोसलेंकडनं नरेंद्र मोदी यांची स्तुती। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर ठाकरे गटात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तिघे सुरतील, आमदार रवी राणा यांची ठाकरे गटावर खोचक प्रतिक्रिया। ठाण्यातल्या आनंदनगर परिसरामध्ये रामकथा कार्यक्रमाचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार। अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर निर्मितीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग 114 कोटींचा खर्च करणार, राज्यातील 16 मेडिकल कॉलेजेसचा यात समावेश। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राबवली विशेष मोहीम, पोलिसांकडनं 6782 वाहनांची तपासणी, भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्या 86 जणांवरती गुन्हे दाखल। मुंबईतल्या अर्धवट सोडलेले 4 प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता, कायद्यातील नव्या तरतुदीनुसार कारवाई, पुनर्विकासासाठी म्हाडाला निविदेद्वारे नवा विकास नेमावा लागणार। विना तिकीट आणि अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टा कारवाईचा बडगा, नवीन वर्षाच्या पहिल्या 10 दिवसात 3391 प्रवाशांवर कारवाई, 5,53,000चा दंड वसूल। राज्यामध्ये रविवारी 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 64 रुग्णांपैकी 12 रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती। आता एकूण 624 सक्रिय रुग्ण राज्यात। उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट, पुढील काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। नागपुरात मकर संक्रांतीनिमित्त बंदी असलेल्या नायलॉन मांजावरती पोलिसांची कारवाई, नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नयेत, कोणाला इजा होऊ नये यासाठी नागपत परिसरातील उड्डाणपूल बंद राहणार। कल्याण रेल्वे स्थानकातील सरकते जिने मागील काही दिवसांपासून बंद, ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल, प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी। नागपूर जिल्ह्यातल्या वाळू तस्करांचा सुळसुळाट, कारवाईसाठी गेलेल्या रामटेकच्या उपविभागीय अधिकाऱ्यावरती वाळू माफियांचा हल्ला, गुन्हा दाखल, 8 ट्रक जप्त। सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 42 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांचे आदेश प्रसिद्ध। लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन, महारोजगार मेळाव्यासाठी 4000 उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। धुळ्यातल्या रेल्वेसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदला वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी, बोर विहिरी तेच नरडाणापर्यंत रेल्वे मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनींचं झालंय भूसंपादन। धुळ्यातल्या अनेक गावांमधील जत्रेमध्ये तमाशाला मागणी, मात्र अजूनही तमाशा कलावंतांच्या वेगळ्या नजरेनं पाहण्याची लोकांची सवय, कलावंतांची खंत। धुळ्यातल्या संभाजीनगर परिसरामध्ये मराठा समाजाकडनं मशाल यात्रेचं आयोजन, 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी मशाल यात्रा।
धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता ऍक्शन मोडवर. शिरपूर तालुक्यातल्या वरुळ प्राथमिक आरोग्य केंद्र शुभम गुप्तांनी दिली अचानक भेट. सीओनी अचानक भेट दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची तारांबळ. नंदुरबारच्या ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाढलेले हिंस्र प्राण्यांचे वावर यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवच्या कौडगाव इथे मराठा आंदोलकांची तानाजी सावंतांची गाडी अडवत चर्चा. मराठा आरक्षण प्रश्नी आमचेही प्रयत्न सुरू असल्याचं सावंतांचं विधान. तर जीवाचं बलिदान न देता आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्याचा सल्ला. संभाजीनगरच्या सिल्लोडमधल्या वांगी बुद्रुक गावामध्ये शालेय पोषणात आळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार. पालक आक्रमक कारवाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीनं शेतपिकाचं नुकसानीच्या 2,68,00,000 रुपयांपासून शेतकरी वंचित. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केळी पीक विमा भरूनही विमा मिळेना. विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक. विम्याची रक्कम जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा. अकोला नाका ते पाटणी चौक दरम्यान रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत. खड्ड्यांमध्ये वाहनधारकांची कसरत. रस्त्याचं काम पूर्ण करण्याची स्थानिकांची. नाशिकच्या मालेगावात राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद जयंती निमित्तानं गड किल्ल्यांचं प्रदर्शन. मुलांनी बनवले आकर्षक किल्ले. तर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षता सोहळा संपन्न. हजारो सिद्धेश्वर भक्त अक्षता सोहळ्यासाठी होते उपस्थित. जळगावच्या 40 गावात भर दिवसा तरुणाची हत्या. क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातनं हत्या. 3 जण ताब्यात. हत्या झालेला तरुण मुंबई पोलीस दलातील कर्मचारी. नांदेड लातूर महामार्गावरती 3 वाहनांचा विचित्र अपघात. कार रिक्षा आणि दुचाकीची एकमेकांना धडक. 6 जण गंभीर जखमी. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन मोठ्या उत्साहात साजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुद्ध वंदना करण्यात आली. नाशिकच्या येवल्यामध्ये पतंगोत्सवाला सुरुवात. पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय. 3 दिवस सुरू असणार पतंग उडवण्याची धूम. नाशिकच्या मालेगावात तरुणांची पतंग उडवण्यासाठी लगबग. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी. विक्रेत्यांनी थाटले ठिकठिकाणी स्टॉल्स. नांदेडमध्ये महायुतीच्या समन्वय मेळाव्यात विद्यार्थ्यांचा गोंधळ. इंग्रजी माध्यमांच्या शाळेवरती मराठी माध्यमांच्या बीएड पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार विक्रम काळे यांना विद्यार्थ्यांचा घेराव. बीडच्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा फलकावरती फोटो नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. फोटो लावल्यानंतर तणाव निवळला. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळीमध्ये नमोचषक करता बांधण्यात आलेली दर्शक गॅलरी कोसळली. गॅलरीत कोसळल्यानं 70हून अधिक प्रेक्षक. अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी वर्षा बंगल्यावरती रथावरती राम मंदिराची साकारली प्रतिकृती. सेल्फी विथ राम मंदिर अशी संकल्पना शिवसेनेच्या माध्यमातून येते राबवण्यात. प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं राणा यांचं निधन. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं गोसेवा. पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी गायींना चारला चारा. रामजन्मभूमी लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी 11 दिवसांच्या अनुष्ठानावर. नरेंद्र मोदींचा साऊथ लुक लुंगी परिधान करत राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगलमध्ये सहभाग. मोदींचा साऊथ लुकमध्ये विधी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. गेल्या 24 तासात देशभरात नव्या 354 कोरोना रुग्णांची नोंद. कर्नाटकात 2 रुग्णांचा मृत्यू. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. मालदीव आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण. कोणत्याच देशाला आमच्यावरती दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही. चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुन्सूर यांचं वक्तव्य. भारतासोबतचा वाद मालदीवला पडला महागात. भारतात राजकीय नेत्यांचा अनेक सेलिब्रिटींकडनं मालदीववरती बहिष्कार. भारतीय सैन्य मागे घेण्यासाठी मालदीवची नवी डेडलाईन. चीनवरनं येताच मुइझ्झूनचे सूर बदलले. 15 मार्च पूर्वी सैन्य मागे घेण्याचं आव्हान. राम मंदिराचा उत्साह परदेशातही. मॉरिशसमध्ये 22 जानेवारीला हिंदू अधिकाऱ्यांसाठी 2 तासांची विशेष सुट्टी जाहीर. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्र कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वात मॉरिशस मंत्रिमंडळाची. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये चक्क सुपरस्टार रजनीकांतचं मंदिर. रजनीकांतचा फॅन कार्तिकनं उभारलं 250 किलोग्रॅमची रजनीकांतची मूर्ती. अमिताभ बच्चन यांच्याकडून अक्षय सूर्यासोबतचे फोटो शेअर. दोघांसोबत असलेल्या आगामी प्रोजेक्टची बिग बींकडनं घोषणा.
यूएस नेव्हीचे 2 कमांडो मागील 3 दिवसांपासून बेपत्ता. सोमालियाच्या किनाऱ्यावरील संशयित जहाजाच्या तपासणीसाठी गेल्यानंतर सदर घटना शोध मोहीम सुरू.